सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आणि आज इथं मला आमंत्रित केल्याबद्दल पहिला मी धन्यवाद मानतो. आता तुम्ही डोळ्यासमोर यो भव्य असा किल्ला बघायला लागलाय. यो जी लोक येऊन बघायला लागले त्यांना काय छोटा मातीचा किल्ला वाटत असेल, कारण ह्याच्या पाठीमागे काय मेहनत लावले ते पोरांनी त्याला पोरांना माहिती आहे. म्हणजे आम्ही किल्ले केलोय, आम्हाला माहिती आहे एवढा मोठा किल्ला करायचा म्हणजे चेष्टा नाही आहे. जीवाचं रान करायला लागतं, एवढी माती आणून इथे किल्ला करायचा म्हणजे. किल्ल्याचं महत्त्व आजकाल आमच्या लोकांना कधी समजणार का की हे किल्ले आम्ही आमच्या आयुष्यात 10% लोक जाऊन बघून येईन, कारण 90% लोक या किल्ल्यांवरती जाऊन बघायला मिळणार नाही. तुम्हाला सरस हेलिकॉप्टरमध्ये बसून बघितल्यासारखं इथं तुम्हाला ते पोराने किल्ला बनवून दाखवलेत. तर गल्लीतल्यांना एक लई चांगली संधी आहे की किल्ल्याची माहिती तिकडं जाण्यापेक्षा आपल्या पोराने इकडं बनवून ती लोकांपर्यंत आणली. तर एकदा हे किल्ला बनवणाऱ्या पोरांना जोरदार टाळा वाजवायचा. कारण की फारशा ठिकाणी मी बघितलोय किल्ल्याला एक दिवाळीचा सण म्हणून साजरा केला जात आहे. कारण मी ह्याला आमच्या पुढच्या पिढीला इतिहास समजून दे ह्यो असा मी माझ्या दृष्टिकोन आहे त्याच्याकडे बघण्याचा. आता या किल्ल्यांचे महत्त्व काय म्हटलं तर आज हे किल्ले नसत असते तर आज आपला धर्म बीज नसत असता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांच्या मदतीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं. या किल्ल्याच्या चिखल मातीमध्ये आणि दगडांच्या खालती लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्याच्यामुळेच आज आपण हिंदू धर्म साजरा करू शकतो. आपण दिवाळी करतो, दसरा करतो. हे कुणामुळे? तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आटकेपार झेंडे लावून रक्त सांडलं या किल्ल्यांच्या वरती उभारून त्यांच्यामुळे. बरोबर आहे की नाही? तर हे बारीक सारीक गोष्टी आम्ही वर्षभर विचार करत नाही. म्हणून मी सांगतोय की दिवाळीच्या माध्यमातून किल्ले बनवून लोकांपर्यंत इतिहास पोचवा. कारण किल्ले फक्त दिवाळीतच बनवा, त्या दिवाळी दाटून पुढे जाऊन दे नको. का की पोरांचं शिक्षण आणि त्याच्यामुळे काम कुणाचं अडायचं नाही. आपल्याला इतिहास पोचवायचा आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात पोचवायचे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं त्या टायमाला मावळ्यांच्या हातात तलवार देऊन देशासाठी हिंदवी स्वराज घडवायला लावलं. आज छत्रपती शिवाजी महाराज आपली पुढची पिढी सक्षम करायला सांगत असते. तर ते करत करत किल्ले करा. कारण देशाचं काम आपलं व्यवसाय किंवा आपण शिक्षण करून करत राहा. म्हणजे मी हे उदाहरण काय द्यायला लागलोय, डिसेंबर झाला जानेवारी व्हायला तरी किल्ले करायला लागलेत पोरं त्याच्यासाठी. आता तुम्हाला मी किल्ल्याबद्दल सांगितलं.